सर्वांना नमस्कार। आज मी नोकरीच्या अर्जांसाठी पोलीस पडताळणी प्रक्रियेवर चर्चा करणार आहे। तुमच्या बायोडाटामध्ये आणि नोकरीसाठी तुमच्या अर्जात दिलेली माहिती पोलिसांकडे असलेल्या माहितीशी जुळते याची खात्री करण्यासाठी पोलीस पडताळणी ही एक आवश्यक पायरी आहे। ही प्रक्रिया जॉब मार्केटचा विश्वास आणि अखंडता टिकवून ठेवण्यास आणि नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्या दोघांनाही संभाव्य फसव्या क्रियाकलापांपासून संरक्षण करण्यास मदत करते। पोलीस पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक पोलीस विभागाकडून आवश्यक कागदपत्रे मिळवावी लागतील। यामध्ये तुमचा गुन्हेगारी इतिहास अहवाल, तुम्हाला कधीही गुन्ह्यासाठी दोषी ठरविले असल्यास किंवा चांगल्या वर्तनाचे प्रमाणपत्र, जर तुम्हाला कधीही गुन्ह्यासाठी दोषी ठरविले गेले नसेल तर याचा समावेश असू शकतो। एकदा तुम्ही आवश्यक कागदपत्रे प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि नोकरीसाठी अर्जास ते नियोक्ता किंवा जॉब बोर्डला प्रदान करावे लागतील। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व नियोक्ते किंवा नोकरी मंडळांना पोलीस पडताळणीची आवश्यकता नसते आणि ज्यांना ही माहिती प्रदान करण्यासाठी भिन्न मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यकता असू शकतात। तुम्ही ज्या कंपनीकडे किंवा संस्थेकडे अर्ज करत आहात त्यांना पोलीस पडताळणीची आवश्यकता आहे का आणि तुम्हाला कोणती कागदपत्रे पुरवावी लागतील हे पाहण्यासाठी खात्री करा। सारांश: नोकरीच्या अर्जांसाठी पोलीस पडताळणी ही एक आवश्यक प्रक्रिया आहे ज्यामध्ये संवेदनशील माहितीसह किंवा संभाव्य धोकादायक व्यक्तींसोबत काम करणे समाविष्ट आहे। अचूक आणि अद्ययावत पोलीस माहिती प्रदान केल्याने तुमचा अर्ज पोलिसांकडे असलेल्या माहितीशी जुळतो, नोकरीच्या बाजारपेठेचा विश्वास आणि अखंडता टिकवून ठेवतो आणि नियोक्ते आणि नोकरी शोधणाऱ्यांना फसव्या क्रियाकलापांपासून संरक्षण देतो। तुम्ही ज्या कंपनीसोबत अर्ज करत आहात त्या कंपनीने किंवा संस्थेने सेट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि आवश्यकतांचे नेहमी पालन करण्याचे सुनिश्चित करा। कागदपत्रांची विनंती: आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, स्वतःची सही, कंपनीचे पत्र।